गेल्या जन्मामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार होतो, तू राधा होतीस. गेल्या जन्मामध्ये तू अप्सरा होतीस, म्हणूनच एवढी तू सुंदर आहे, असं डायरेक्ट त्या बाईच्या तोंडावर. असं करून करून यांनी या शुद्धीकरण पूजेकरता या स्त्रियांना प्रवृत्त केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर या स्त्रियांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. आपल्या बायकोबाबत हा कसा वागतो हे समजून घेण्यासाठी, कारण दाराच्या आड काय घडतं त्यालाही माहीत नसायचं, आणि म्हणून त्याने गुपचूप त्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरा लावलेत, जे याला कळणार नाही या पद्धतीनं. आणि त्यामध्ये आपल्या बायकोसोबत सुद्धा असाच वागण्याचा प्रयत्न करतो हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा बायकोला येऊ दिलं नाही, पण CCTV लागलेले होते. आणि इथे रुपाली चाकणकर डायरेक्टली फोन करतात पत्रकारांना, त्याला झापतात. याचाच अर्थ त्या या बाबाला, खरात बाबाला डायरेक्ट सहाय्य करत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, जर शंकर खरात यावर झाला असेल तर. हे सगळंच्या सगळं काम फडणवीसांनी थांबवलं. कारण काय? कारण त्यांना हा समाज अंधश्रद्ध ठेवायचा आहे. मला जर विचाराल की हा गुन्हा का दाखल झाला, तर शिंदेचे ते बाबा असल्यामुळं दाखल झाला. अशोक खरातला अजूनही टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये भोंदू अशोक खरात म्हणतात. ते मला मुळीच मान्य नाही. अशोक खरात मुळीच भोंदू नाही. भोंदू बाबा नावाचं प्रकरण या जगामध्ये नसतं. जो जो स्वतःमध्ये माझ्यामध्ये अतिरिक्त शक्ती आहे, दैवी शक्ती आहे असा दावा करतो, माझ्यावर देव प्रसन्न आहे असा दावा करतो, देवाला मी आवाहन करून तुमचं भलं करेन अशा पद्धतीचं दृश्य तुमच्या माझ्या डोळ्यांसमोर निर्माण करतो, किंवा मला विशिष्ट सिद्धी प्राप्त आहे, देवाची माझ्यावर विशिष्ट कृपा आहे असा आभास निर्माण करतो, ती सगळीच्या सगळी बुवा आणि बाबा माणसं भोंदू असतात आणि बदमाशच असतात. त्यामध्ये एकही अपवाद नसतो. त्यामुळे आपण अशोक खरातला भोंदू म्हणण्याचं काही कारण नाही आहे. अशोक खरात बुवा आहे आणि बाबा आहे. आयुष्यामध्ये माझं एक वाक्य यानंतर कायमचं लक्षात ठेवा. 44 वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो आहे, जो जो माणूस स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा दावा करतो, जो जो माणूस स्वतःवर देव प्रसन्न आहे असा दावा करतो, देव फक्त मला संदेश देतो या पद्धतीचा दावा करतो, ती सगळीच्या सगळी माणसं खोटारडी असतात, बदमाश असतात, भोंदूच असतात. याला एकही अपवाद नसतो. मी विनोबांसारख्या अतिशय मोठ्या योग्याला जवळून पाहिलेला आहे, त्यांच्या आश्रमामध्ये वाढलेलो आहे, पण कधीही या पद्धतीचा दावा करताना मी त्यांना ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही. कोणीही खरा माणूस या पद्धतीचा दावा करत नाही. आणि ज्या बाबांची सुरुवात भोंदूपणापासून, खोटेपणापासून सुरू होते, मग ते दुसरं काय करणार आहे? लोकांच्या सगळ्या गोष्टींचा जमेल तेवढा फायदा उचलणार आहे, याच्या पलीकडे आणखी काही करणार नाही. याला सुरुवातीच्या काळामध्ये कॅप्टन अशोक खरात असं म्हटलं जायचं. आजकाल कॅप्टन कोणी म्हणत नाही, हे फार चांगली गोष्ट आहे. सुरुवातीच्या माहितीमध्ये हा BSc पास झाला. BSc पास झाल्यानंतर हा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन बनला आणि त्या ठिकाणी या पद्धतीनं तो सगळे करतो आहे. आणि मर्चंट नेव्हीमध्ये असताना तो अनेक देश हिंडून आलेला आहे, जगभरचा त्याला अनुभव आहे. या पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रत्यक्षात काय निघालं पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये? हा जो अशोक खरात आहे तो कळहंदवाडी गावचा सिन्नर तालुक्यातला मुलगा 20 वर्षाचा असताना 1980 साली पळून गेला. त्यावेळी तो नॉन मॅट्रिक होता, मॅट्रिक पास होऊ शकला नाही. त्याचा जो मॅट्रिकचा पेपर आहे गणिताचा, त्या गणितामध्ये त्याला 28 मार्क्स होते, 35 मिळाले नाही, म्हणून तो नापास झाला. आणि हा माणूस स्वतःला न्यूमेरोलॉजिस्ट म्हणून घेतो, अंक भविष्य सांगणारा भविष्यवेत्ता म्हणून घेतो, ज्योतिषी म्हणून घेतो, कॉस्मॉलॉजिस्ट म्हणून घेतो. मी म्हटलं इतके वर्ष, 44 वर्ष मी काम करतोय, कॉस्मॉलॉजी हा प्रकार भविष्यात कधी पाहिला नाही, हा काय प्रकार आहे? कॉस्मॉलॉजी याचा अर्थ या विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करणारी सायन्सची एक ब्रँच, म्हणजे हा सांगणार आहे विश्वाची उत्पत्ती कशी झाली भविष्याच्या आधारावर.
तुमच्या डोक्यात कुठे राहू नये की काही ज्योतिषी खरे असतात आणि काही ज्योतिषी खोटे असतात. म्हणून मी आताच सांगून टाकतो, या जगात कुणालाच भविष्य सांगता येत नाही. आणि केवळही मी बोलत नाही आहे, त्याकरताही आपलं 80 लाखाचं आव्हान आहे, जे तुम्ही आता काही काळातच 1 कोटीचं करणार आहात. हे जे 80 लाखाचं आव्हान आहे सेम आहे. तुम्ही जर जे काही म्हणत असाल, पत्रिका म्हणाल, हातावरचे ठसे म्हणाल, आम्ही तुम्हाला माणसं दाखवणार नाही. हातावरचे ठसे देऊ, त्यांच्या खऱ्या पत्रिका देऊ, त्याच्या आधारावर 20 कुंडल्या देऊ, त्याच्या आधारावर 90% करेक्ट भाकीतं सांगितली जी तपासता येतात, तर तुम्हाला आमचं 80 लाखांचं पारितोषिक मिळेल. हे आजचं पारितोषिक नाही आहे, गेल्या 44 वर्षांचं पारितोषिक आहे. मग भविष्यकथन खरं कसं ठरतं? अरे तुम्हाला काहीच कळत नाही हो, पण तुमच्या पुढे 100 गरोदर बायका आल्या आणि प्रत्येकीला तुम्ही सांगितलं की तिला मुलगाच होणार, मुलगाच होणार, मुलगाच होणार. झाले ज्योतिषी तुम्ही. कारण या 100 पैकी 50 बायकांना तरी मुलगाच होणार आहे ना. बाईला एकतर मुलगा होतो किंवा मुलगी होते, दोनच होतं. त्यामुळे पॉसिबिलिटी 50% आहे. 50% बायका सांगतात की काय करेक्ट सांगितलं, काय करेक्ट सांगितलं, काय करेक्ट सांगितलं. आणखी बायकांची रांगच रांग लागते, तुमचं चालू धंदा. असं हे प्रकरण आहे. याला म्हणतात लॉ प्रोबेबिलिटी, शक्यतेचा नियम, याला म्हणतात काकतालीय न्याय. आणि याच्या आधारावर हे भविष्य नावाचं प्रकरण चालत असतं. तर हा स्वतःला ज्योतिषी म्हणवतो, न्यूमरोलॉजिस्ट म्हणवतो, कॉस्मॉलॉजिस्ट म्हणवतो आणि तांत्रिकसुद्धा म्हणवतो. आता याचं कनाडा कॉर्नर नाशिकमधलं जे आहे तिथे एक छान ऑफिस आहे, एक फार्म हाऊस आहे आणि ईशान्येश्वर नावाचं मंदिर त्याचं आहे. या मंदिराच्या आवारामध्ये अनेक भानगडी तो केल्या, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. याचे इतर धंदे आपण पाहूया आणि मग याच्या मूळ धंद्यावर आपण येऊया. हा सगळ्या अधिकाऱ्यांचे, राजकीय पुढाऱ्यांचे ब्लॅक मनी सांभाळण्याचं काम करतो, असं इन्व्हेस्टिगेशनमधनं बाहेर आलेलं आहे. ते फक्त कायद्यामध्ये रूपांतरित होणार आहे की नाही ॲक्शनमध्ये ते माहीत नाही. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सिलेक्टिव्ह ॲक्शन असा प्रकार आहे. कोणावर किती ॲक्शन घ्यायची हे आम्ही ठरवत असतो. त्यामुळे दुसरं याचं एक फ्रॉड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पण आहे. यांनी काही लोक असे तयार केले ज्यांना तो हा इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून पाठवतो. ब्लॅक मनीची माहिती मिळाली की त्या ठिकाणी हे अधिकारी जातात, रेड घालतात आणि ब्लॅक मनी उकळतात. या पद्धतीचा याचा व्यवसाय आहे. अनेक IAS आणि IPS अधिकारी याचे भक्त आहेत किंवा शिष्य आहेत. त्यापैकी 2 IPS महिला अधिकारी आहेत, एक ACP दर्जाच्या आणि दुसऱ्या DCP दर्जाच्या. आणि सध्या एका IAS अधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक गुन्हा पण दाखल झालेला आहे, तेही या खरातचे भक्त अहिरे नावाचे. अनेक राजकीय पुढारी यांच्याकडे जातात. खरं म्हणजे 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा असताना त्यांनी आपला पहिले ठरलेला नसताना मार्ग वाकडा करून गुपचूप ते ईशान्येश्वर मंदिरामध्ये अशोक खरात बाबाचं दर्शन घ्यायला गेले होते. त्यांच्यासोबत होते 2 आणखी मंत्री, एक राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसरे आपले होते ज्यांचं नाव मी सारखं विसरतो, ते म्हणजे दीपक केसरकर नावाचे मंत्री कोकणातले. आता राधाकृष्ण विखे पाटील इकडून तिकडे उड्या मारत असतात. मोठ्या पदांवर राहिलेले आहेत पण उड्या खूप मारतात. असे 3 मंत्री त्यांच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते. तेव्हापासून अशोक खरात अतिशय प्रसिद्ध झाला आणि अशोक खरातची प्रसिद्धी इतकी वाढली की तो अतिशय मोठा बाबा आजच्या काळात बनला. आज आपल्याला जी माहिती आहे त्या माहितीनुसार जवळपास 1500 कोटी रुपयाची संपत्ती त्याची असावी, त्यापेक्षा अधिक असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. 131 त्याची बनावट खाती आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आढळलेली, आणखी आढळतायत ती वेगळी. त्याच्या ज्या क्रेडिट सोसायटी आहे शिर्डीमध्ये आणि नाशिकमध्ये मिळून ही सगळी खाती आहेत. अधिकाऱ्यांचे पैसे सांभाळायचा, काळ्याचे पांढरे करायचा हा धंदा त्याचा आहे. आणि हे सगळं करत असताना त्याचं मेन काम काय आहे? लोकांना पूजा सांगणं, लोकांच्या समस्या सोडवणं. त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे? याला भूत भविष्य वर्तमान सांगता येतं आणि इतर ज्योतिषांपेक्षा याला अधिक चांगलं सांगता येतं. या पद्धतीची वदंता सर्वदूर उठवण्यात आली आणि त्याला राजकीय पुढारी अतिशय मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.
हे सगळेच्या सगळे राजकीय पुढारी त्याच्याकडे जातात, भविष्य पाहतात. यामुळे सामान्य लोकांना असं वाटतं की इतर ज्योतिषांपेक्षा हा ज्योतिषी फार मोठा आहे. भविष्य सांगताना मी एकेकाळी भविष्य हा प्रकार सांगून पाहिलेला आहे माझ्या कॉलेज जीवनामध्ये. त्यामुळे भविष्य सांगण्याच्या प्रक्रिया काय असतात, लोकांच्या मनामध्ये भीती कशी निर्माण करायची असते, धाक दाखवून पैसे कसे उकळायचे असतात, हे नीटपणे मला अतिशय उत्तम माहीत आहे. आणि म्हणूनच ज्योतिषी माझ्या पुढे टिकत नाही. त्याच्या मागचं ते महत्त्वाचं कारण आहे. अर्थात त्या काळामध्ये मी ज्योतिषांना फसवण्यासाठी नव्हतो झालो. त्या काळात मी अतिशय अंधश्रद्ध होतो. या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास होता. ज्योतिष हे शास्त्र आहे असं मला वाटत होतं. त्याचा मी अभ्यास केला आणि भविष्य सांगायला लागलो. भविष्य सांगत असताना माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या, म्हणून मी भविष्य थांबवलं, कारण त्यातनं आपण लोकांचं नुकसान करतो. पण तरीही मला वाटायचं की ज्योतिष खरं असतं. पुढे 1980 साली मला कळलं की हे सायन्सच नाही आहे. तोपर्यंत माझा त्याच्यावर विश्वास होता. पण मला यांच्या सगळ्या सिस्टीम्स त्यातनं कळल्यात. हे भविष्य सांगण्याच्या निमित्तानं त्या स्त्रियांच्या मनात, पुरुषांच्या मनात काहीतरी भीती निर्माण करतात. एक तर त्यांच्या भविष्यात काही येणाऱ्या गोष्टींविषयीची भीती निर्माण करतात, भूतकाळात काही घडलेली गोष्ट माहीत करून घेऊन त्याच्या आधारावर भीती निर्माण करतात. आणि मग या भीतीतनं सुटका करण्यासाठी, या समस्येतनं सुटका करण्यासाठी किंवा अधिक फायदा मिळवण्यासाठी मग पूजा सांगतात. याच्या पूजा होत्या 4 प्रकारच्या. त्याची पहिली पूजा असायची तंत्रपूजा, छोटी मोठी असायची. आता या तंत्रपूजेमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. काही ठिकाणी रक्तांचा वापर वगैरे होतो. अजून पोलीस इन्व्हेस्टिगेशननी ते जाहीर केलेलं नाही, म्हणून मी तुमच्या पुढ्यात बोलत नाही, कारण माझ्या हातून एकही चूक व्हायला नको असं मला वाटतं. पण पहिली पूजा ज्या पद्धतीनं केली जात असेल, ज्यामध्ये त्यांच्या करंगळी कापण्याचा वाटा असेल नसेल, या पद्धतीच्या सगळ्या पूजा, त्या पूजा थोड्या स्वस्त असणार आहेत. मग थोडी महागडी पूजा आहे, त्याला म्हणतात अवतार पूजा. या अवतार पूजेमध्ये प्रामुख्यानं व्यावसायिक यश मिळेल या पद्धतीचं आश्वासन दिलं जातं, प्रलोभन दिलं जातं. एका गृहस्थानी तक्रार गुदरली, त्यामध्ये 2.62 लाख म्हणजे 2,62,000 रुपयांनी त्याची लुबाडणूक झाली. या पद्धतीची तक्रार त्यानं नोंदवलेली आहे. ही अवतार पूजा होती. आता तक्रार न नोंदवलेल्या अशा अनेक लोक आहेत. आपलं नाव आता बाहेर येऊ नये बाबा, केली गेली पूजा, झालो आपण गणलो, आता आपल्या इतरांना कळू नये म्हणून गप्प बसलेले लोक आहेत. दुसरी त्याची पूजा आहे विशेष पूजा. ही पूजा वर्षातनं तो एकदाच करतो असा त्याचा दावा असायचा. आणि या पूजेकरता तो 3 ते 5 कोटी रुपये घ्यायचा. किती? 3 ते 5 कोटी रुपये. एका 3 कोटी दिलेल्या माणसानंच हे सांगितलेलं असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. आणि ही पूजा प्रामुख्यानं त्याचं जे सिन्नर तालुक्यामधलं ईशान्येश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये केली जायची. मंदिराच्या आवारात ही पूजा कंडक्ट केली जात असे. अंधाऱ्या रात्री त्या ठिकाणी साप उगवणार आहे आणि तो साप उगवल्यानंतर तुला दर्शन देणार आहे. आणि ते दर्शन जर तुला झालं साप उगवून त्या ठिकाणी, तर मग तुझ्या व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे असं आश्वासन दिलं जायचं. ज्यावेळी आधी तांत्रिक पूजा चालायची त्यावेळेस त्याचे डोळे बंद केले जायचे, डोळ्यांवर पट्टी बांधली जायची. मग पूजा चालू असताना थोड्या वेळात साप प्रगटेल असं सांगितलं जायचं आणि मग डोळे उघडले जायचे. आणि जो क्लायंट असेल त्यांनी डोळे उघडल्यानंतर त्याला अंधुक प्रकाशामध्ये, अंधारामध्ये, अंधुक प्रकाशामध्ये वळवळणारा साप दिसत असे. तो खुश होऊन जात असे की सांगितलं होतं बाबांनी की साप दिसणार आहे, आकाशातनं आला साप आणि तो आता आपल्याला दिसला. पोलीस सांगतायत त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमधनं काय बाहेर आलं, तो साप म्हणजे खेळण्यातला रिमोटवरनं चालणारा साप होता. रिमोट दाबून त्या सापाला बळबळ करायला लावलं जात असे. म्हणजे एका खेळण्यातल्या सापाच्या आधारावर 3 ते 5 कोटी रुपये लुबाडले जात होते. ही याची विशेष पूजा, वर्षातनं एकदाच करतो असा त्याचा दावा. पोलीस इन्व्हेस्टिगेशन जर खरंच बाहेर आलं तर कदाचित वर्षातनं तो अनेकदा अशी पूजा करत असेल असं पण बाहेर येईल. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची पूजा म्हणजे ज्याच्याविषयी आज आपण बोलायला जमा झालो आहे तो म्हणजे शुद्धीकरण पूजा. ही स्त्रियांकरता खास असणारी पूजा. स्त्रियांच्या कोणत्याही समस्या सोडवण्याकरता शुद्धीकरण पूजा केली जात असे. एक मुलगी, तिच्या उदाहरणापासून आपण सुरुवात करूया. ही मुलगी लग्न होण्याच्या आधी बाबाकडे गेली. अशोक बाबांनी तिला सांगितलं
की तुला लग्न व्हायचं असेल तर या पद्धतीचं एक पेंडंट मी तुला देतोय, ताईत देतोय, तो गळ्यात ठेव. काढायचा नाही, बिलकुल काढायचा नाही, आंघोळ करताना पण काढायचा नाही. तिची BSc ची परीक्षा होती, तिला परीक्षेच्या वेळेत तो काढावा लागला आणि त्यामुळे तिचं लग्न मधल्या काळात जे जुळलं, बाबांनी म्हटलं होतं लग्न जुळलं, ते लग्न तुटलं. तिच्या डोक्याने घेतलं की ताईत आपल्या गळ्यातला काढल्यामुळं, आपण काही काळ का होईना काढून ठेवल्यामुळं आपलं लग्न तुटलं. हे त्याच्या बाबांनीच तिच्या डोक्यात भरवलं असं. त्यानंतर ती पुन्हा बाबांकडे गेली की माझं लग्न तुटलं, आता पुन्हा लग्न झालं पाहिजे. अर्थात ती एकटी गेली नव्हती, तिचे नातेवाईक तिला घेऊन गेले होते, आधी पण आणि आता पण. आणि यावेळेस त्याने तिला शुद्धीकरण पूजा सांगितली. शुद्धीकरण पूजा केल्यानंतर तुझं लग्न होईल. म्हणजे पहा किती विचित्र हा प्रकार आहे. शुद्धीकरण पूजा केल्यानंतर तुझं लग्न होईल. संस्कार काय आहे तुमच्या माझ्यावर की लग्न होईपर्यंत कोणत्याही मुलीचा कोणत्याही इतर माणसाशी संबंध येता कामा नये. बाबा पहिले शुद्धीकरण करणार आणि मग लग्न होणार. आणि तरीही ती मुलगी तयार होते, कारण तिच्या मनावर भीतीचं प्रचंड मोठं एका बाजूने दडपण असतं आणि दुसऱ्या बाजूने त्याची कारणं मी विस्तारानं तुम्हाला सांगणार आहे नंतर. ही मुलगी शुद्धीकरण पूजेकरता तयार झाली, तिची शुद्धीकरण पूजा झाली. या पूजेचा संपूर्णतः जो काही पॅटर्न आहे त्यातला साधारण कॉमन भाग असा की पूजा करताना त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये पूजा करताना त्या स्त्रीच्या डोक्यावर एक जल भांडं ठेवलं जातं. कधी तांब्या असतं, कधी वेगळ्या आकाराचं असतं. त्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे ती स्ट्रेट अशी बसलेली राहते किंवा उभी राहते. मग हा तिच्या कानामध्ये मंत्र आधी पुटपुटतो, मग तिला काहीतरी पेढा वगैरे देतो आणि त्यानंतर तीर्थ प्यायला देतो. तोपर्यंत मागच्या बाजूला उभा राहून एका भांड्यामध्ये सू करतो आणि मग ती सू प्यायला देतो. स्त्रीला दिसत नाही की तो मागे बसून सू करतोय आणि तोच आपल्याला प्यायला देत आहे. तिला वाटतं काहीतरी तीर्थ दिलं. ती छानपैकी ते तीर्थ पिते. ते थोडंसं कडवट लागतं, तुरट लागतं, खारट लागतं, पण त्या बिचारीला काय माहिती हे मूत आहे म्हणून, कारण तिने आयुष्यात कधी पिऊन नाही पाहिलं. ती काही मोरारजी देसाई नाही आहे. बरं, गोमूत्र प्यायलेला असेल त्याला थोडं बहुत तरी कळेल, पण फार कमी लोक गोमूत्र प्यायलेले असतात. त्यामुळे तिला काही कळायचं नाही. काहीतरी घाणेरडं लागतं, वासही घाणेरडा, सगळा काय प्रकार आहे, पण प्यायचं. बाबा तीर्थ आहे, बाबांनी सांगितलं. आणि काही स्त्रियांनी कंप्लेंट अशी केली की त्यानंतर त्यांना गुंगी यायला लागते आणि त्यानंतर बाबा तिचा उपभोग घेतो. आता यामध्ये गुंगी यायला लागते नाही लागते हे पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधनं बाहेर आल्याशिवाय आपल्याला नीटपणे कळणार नाही. केवळ अंदाज करण्यात काही अर्थ नाही. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे याला गुंगी आणण्याचं काही कारण नसतं. सगळ्यात मोठी गुंगी आणणारी प्रक्रिया आपणच जन्मजात निर्माण केलेली आहे, त्यामुळे वेगळ्या गुंगीची गरजच नसते. त्या मुलीच्या मनामध्ये फक्त भीती निर्माण करणं किंवा आवश्यकता निर्माण करणं याचीच आवश्यकता असते. मग त्या मुलीचा त्याने उपभोग घ्यायला सुरुवात केली, वारंवार शुद्धीकरण पूजा करायला सुरुवात केली. तिचं लग्न ठरलं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर यांनी पुन्हा बोलावलं, तू शुद्धीकरण पूजा जर कंटिन्यू ठेवली नाहीस तर तुझा नवरा मरेल. आणि मग नवरा मरू नये म्हणून पुढे ती 2 वर्ष त्याचं शोषण सहन करत राहिली. म्हणजे तिने पहिल्यांदा तयारी कशासाठी केली होती शुद्धीकरणाची? यासाठी की बाबा माझं लग्न होईल, लग्न झाल्यावर तरी माझी सुटका होईल. लग्न झाल्यानंतर तिच्या मनामध्ये भीती निर्माण करून तो 2 वर्ष तिचं शोषण करत राहिला. तिच्या घरच्यांची तिला साथ मिळाली, घरच्यांचा सपोर्ट मिळाला आणि तिने बोलायला सुरुवात केली आणि पहिला FIR तिचा दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या एका मुलीचा FIR दाखल झाला. त्यामध्ये ती 10 वर्षापासून तिचा कसं शोषण होत होतं आणि मधल्या काळात तिचे गर्भपात पण यांनी कसे करवले याविषयीची माहिती बाहेर येते. एक 7 महिन्याची गरोदर असणाऱ्या बाईचंही यांनी शुद्धीकरण पूजा केली याने. म्हणजे यांनी कोणाला सोडलं नाही. आवडली की तिचा या पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा. हे बाहेर कसं आलं? जाधव नावाचा त्याचा एक सहाय्यक होता, त्याला असेस करणारा. त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर स्वाभाविकच बाबाकडे जाणार, कारण त्याची श्रद्धा बिद्धा सगळं. आपल्या बायकोबाबत हा कसा वागतो हे समजून घेण्यासाठी, कारण दाराच्या आड काय घडतं त्यालाही माहीत नसायचं, आणि म्हणून त्याने गुपचूप त्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरा लावलेत, जे याला कळणार नाही या पद्धतीनं. आणि त्यामध्ये आपल्या बायकोसोबत सुद्धा असाच वागण्याचा प्रयत्न करतो हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा बायकोला येऊ दिलं नाही, पण CCTV लागलेले होते. CCTVमध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या.
जवळपास त्यामध्ये 58 व्हिडिओज रेकॉर्ड झाले. 100पेक्षा अधिक स्त्रिया त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं पोलिसांच्या लक्षात नंतर आलं. आणि पहिल्यांदा त्याने एका स्त्रीला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. ती स्त्री पैसेवाली होती, अशोक खरात सोबत शुद्धीकरण पूजा करून घेणारी होती. त्याचा व्हिडिओ याच्या हाती आला जाधवच्या. तो व्हिडिओ वापरून त्याने तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. ती स्त्री अशोक खरातपर्यंत गेली. अशोक खरातला प्रचंड अभिमान की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आपले चेलेत, अनेक मंत्री आपले चेलेत, अनेक IPS अधिकारी आपले चेले, अनेक IAS अधिकारी आपले चेले, पोलीसमधले केवळ मोठमोठे वरच्या दर्जाचे पण अधिकारी आपले चेले, आणि आपल्याला कोणी ब्लॅकमेल करतं म्हणजे आपल्या शुद्धीकरण केलेल्या भक्ताला कोणी ब्लॅकमेल करतं म्हणून त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट केली. आणि या पोराला त्याला माहीतच नव्हतं की याच्याजवळ किती व्हिडिओज आहे काय आहे. त्याला असं वाटलं त्याला कळलं ब्लॅकमेल करतोय आणि व्हिडिओचं काहीतरी खोटं सांगतोय. ते 58 व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस खात्याने पहिलं काम जे करायचं असतं ते केलं. अडीमिळी गुपचुळी होण्याची परिस्थिती होती. तेवढ्यात ते व्हिडिओमधला काही भाग बाहेर आला. आता तो कोणी बाहेर केला ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या कदाचित कळेल, पण आज कोणाला माहीत नाही. आणि तो बाहेर आल्यानंतर ते तोंड फुटलं आणि मग एका पत्रकाराने त्याबद्दल ती बातमी प्रसिद्ध केली. ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दत्ता खेमकर या पत्रकारानं रुपाली चाकणकर यांनी त्याला धमकी दिली. रुपाली चाकणकर कोण? आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख यांनी त्याला धमकी दिली आणि तू हे सगळे प्रकार थांबव वगैरे वगैरे. आणि त्यातून हे प्रकरण हळूहळू बाहेर यायला लागलं. आणि मग एकदम देवेंद्र फडणवीसांनी छानपैकी SIT गठीत केली. SIT गठीत केल्यानंतर आता अधिकारी तर ताकदीचे होतेच, त्यांनी आपलं काम सुरू केलं. आणि FIR दाखल झाल्यानंतर पत्रकारांना आधार हवा असतो. मी स्वतः पत्रकार राहिलेलो आहे, दीर्घकाळ या पद्धतीने एक्सपोजर्स करत आलेलो आहे. FIR नसेल तर लिहिणं फार कठीण जातं. FIR एकदा आला की लिहिणं फार सोपं असतं. आणि मग धडाधड सगळ्या पत्रकारांनी हे प्रकरण लावून धरलं. या पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे. हा महाराज सांगायचा काय? शुद्धीकरण पूजा करण्याच्या आधी ही पूजा केल्यानंतर त्यांनी 3-4 पद्धतीच्या मोडस ऑपरेंडी वापरल्या. पहिली म्हणजे ही पूजा केल्यानंतर तुझ्या घरामधलं जे काही संकट आहे ते दूर होईल. पतीवरचं संकट दूर होईल, व्यवसायामध्ये यश मिळेल, गेल्या जन्मामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार होतो, तू राधा होतीस, गेल्या जन्मामध्ये तू अप्सरा होतीस म्हणूनच एवढी तू सुंदर आहे, असं डायरेक्ट त्या बाईच्या तोंडावर. असं करून करून यांनी या शुद्धीकरण पूजेकरता या स्त्रियांना प्रवृत्त केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर या स्त्रियांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. पोलिसांना स्टेटमेंट देताना तो काय म्हणाला? त्याचं स्टेटमेंट काय आहे? तो म्हणाला, मी एकाही बाईवर बलात्कार केलेला नाही, मी कोणतीही चूक केलेली नाही, मी फक्त धार्मिक कृत्य केलेलं आहे, मी फक्त पूजाविधी केलेला आहे, या पूजाविधीचा तो धार्मिक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून मी स्त्रियांसोबत संबंध ठेवलेले आहे. हा आपला देश आहे, हा आपला समाज आहे. त्याचं स्टेटमेंट तुम्ही केवळ शब्द घेऊ नका, त्याचा अर्थ नीट समजून घ्या. तो म्हणतो आहे त्यात प्रचंड मोठं तथ्य आहे. हे या समाजामध्ये दीर्घकाळापासून चालत आलेलं आहे. आता कायद्यानुसार काय ते मी आधी सांगून टाकतो, मग पुढे जातो. जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये अनुसूचीमधलं 11वं अ कलम आहे. एखादी व्यक्ती मी भगवान कृष्णाचा अवतार आहे, भगवान शंकरांचा अवतार आहे किंवा माझ्यामध्ये दिव्य शक्ती आहे असा आभास निर्माण करून जर दुसऱ्या व्यक्तीसोबत, स्त्रीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये बलात्कार सिद्ध हो न हो, पण इथे मात्र 6 महिने ते 7 वर्षाची शिक्षा आहे, कारावासाची प्लस 5,000 ते 50,000 रुपये दंड आहे. कारण महाराष्ट्र शासनाचा कायदा असल्यामुळं आणि शासन 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा ठेवू शकत नसल्यामुळं ती 7 वर्षाची मर्यादा स्टेटच्या कायद्याला असते, नाहीतर केंद्राची परवानगी घ्यावी लागते. याच्यामधला दुसरा भाग आहे याच 11व्या कलमामधला, की जर एखादी व्यक्ती दैवी शक्तीनं तुला मूल करून देतो असं आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत असेल तर तोही कायद्याने गुन्हा आहे.
हे दोन्ही गुन्हे याच्यावर लागू होतात, कारण काही मुलींना स्त्रियांना त्यांनी या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. त्याशिवाय लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणं 8वं कलम आहे. तुझा मृत्यू होईल, तुझं आर्थिक नुकसान होईल या पद्धतीची भीती दाखवणं हा कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे याला जादूटोणा विरोधी कलम लागू होतं, पोलिसांनी ते लावलं. पण यातला दुसरा भाग आहे 2 प्रचार आणि प्रसार करणे. प्रचार आणि प्रसार करणे हा सुद्धा इक्वल गुन्हा या कायद्याने ठरवलेला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं ज्या गोष्टी या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या आहे त्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केला तर तो कायद्याने गुन्हा आहे. आम्हा पत्रकारांवरही तो गुन्हा लागू होतो. आणि प्रचार प्रसार करणं इतकं व्यापक केलेलं आहे की अप्रत्यक्ष सहाय्य करणं म्हणजे सुद्धा प्रचार करणं. आणि इथे रुपाली चाकणकर डायरेक्टली फोन करतात पत्रकारांना, त्याला झापतात. याचाच अर्थ त्या या बाबाला, खरात बाबाला डायरेक्ट सहाय्य करत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, जर शंकर खरात यावर झाला असेल तर. अशोक खरात यावर जर हा गुन्हा दाखल झालेला आहे तर सहआरोपी म्हणून रुपाली चाकणकर यांच्यावर हा गुन्हा दाखल होतोच, त्याला काही प्रत्यवाय नाही. एवढंच नव्हे तर क्रेडिट सोसायट्यांमध्ये पैसे सांभाळणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांवर सुद्धा हा गुन्हा दाखल होऊ शकतो. इतका हा व्यापक आणि तगडा कायदा आहे. होणार की नाही हा वेगळा मुद्दा आहे. बेसिकली मला जर विचाराल की हा गुन्हा का दाखल झाला, तर शिंदेचे ते बाबा असल्यामुळे दाखल झाला. जर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार, जवळचे त्यांना प्रिय असलेले मंत्री, कारण त्यांना अप्रिय असलेल्या मंत्र्यांचं काय होतं ते आपल्याला चंद्रपूर लोकांना अतिशय चांगलं माहीत आहे. चंद्रपूरकरांना त्यांना प्रिय असलेले मंत्री, एखादा आमदार किंवा एखादे जवळचे त्यांचे कोणी व्यक्ती जर या बाबाच्या सगळ्या या प्रकारामध्ये गुंतले असते तर मी तुम्हाला 100% खात्रीनं सांगतो की गुन्हे दाखल झाले नसते, हश केलं गेलं असतं. शिंदेचे आणि रुपाली चाकणकरांचे बाबा असल्यामुळं आणि त्यांना धडा शिकवलेला चांगलंच असतं म्हणून हे गुन्हे दाखल झालेले आहेत की काय असं वाटावं अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. हे जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे वरून खालपर्यंत पूर्ण भ्रष्ट सरकार आहे. आधीचं सरकार अभ्रष्ट होतं असं मी म्हणत नाही, आधीचं सरकार अभ्रष्ट होतं असं मी म्हणत नाही, पण ते किमान 2 घरं सोडायची. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये काम केलं तेव्हा 1 पैसा कोणाला खाऊ घातला नाही, कोणी माझ्याकडनं 1 पैशाची अपेक्षा धरली नाही आणि तरी सुरळीत काम झालं. नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा जो काही 3-4 महिने मला अनुभव घेता आला सरकार बदलेपर्यंत 2022 1 एप्रिलपासून, त्याही काळामध्ये मला कधी कोणाला पैसे खाऊ घालावे लागले नाही, माझी फाईल कुठे अडली नाही. फक्त अजितदादांचा फोन जायचा, श्याम मानवांचं एक पुण्यकर्म आहे ते आपल्याला करायचं आहे, आणि सरकारी अधिकारी अपेक्षा न ठेवता फाईल पुढे पाठवायचे. देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये एकही फाईल पैसे खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मी पैसे खाऊ घालत नाही, पैसे खात नाही हे एक तर कारण आहेच आहे, पण देवेंद्र फडणवीसांना हे काम नको आहे, त्याच्या मागचं मुख्य काम आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेल, शेवटचे 5 मिनिटं, अशोक खरात सारखे बाबा महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे का झाले, त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार सध्याचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस. मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय, पुराव्यांनिशी बोलतो आहे. जर देवेंद्र फडणवीसांनी मला आणि त्यांचे वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र उमेश बाबू चौबे यांना आश्वासन दिलं, त्या पद्धतीनं हे काम केलं असतं, म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्याचं काम शासनाच्या माध्यमातून उत्तम पद्धतीनं केलं असतं, तो प्रचार आणि प्रसार त्याच वेगामध्ये सुरू राहिला असता, त्याच ताकदीनं सुरू राहिला असता, तर अशोक खरात सारखे बाबा तो दूरच राहिले, चिटपीट बाबा सुद्धा निर्माण होणं कठीण होऊन गेलं असतं. कारण जेव्हा आपल्या आजूबाजूला 10 लोक नकारात्मक बोलणारे असतात, अरे याच्यात काही दम नाही, याच्यात काही शक्ती नाही, आव्हान देणारे असतात, तेव्हा त्या बाबांची मॉरॅलिटी टिकत नाही, त्या बाबांचं अस्तित्व टिकत नाही, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत नाही आणि ते कायमचे संपून जातात. ही वस्तुस्थिती आहे.
जर हे काम गेल्या 10-11 वर्षांमध्ये नियमितपणे झालं असतं तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बदललेला दिसला असता. हे अतिशय अनुभवाच्या आणि जबाबदारीच्या आधारावर मी बोलतो आहे. प्रत्यक्ष सरकारसोबत काम केलेलं आहे त्या अनुभवाच्या आधारावर मी बोलतो आहे. अजितदादांना मी एवढंच आश्वासन दिलं होतं की सर, पहिली समिती गठीत होताना की मला 5 वर्ष द्या, मी अर्धा महाराष्ट्र तुम्हाला बदलवून दाखवतो. 10 वर्ष मिळाली तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बदललेला असेल. कारण शाळेच्या अभ्यासक्रमांपासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये हा भाग जाणार होता. शाळेतल्या शिक्षकांचं ट्रेनिंग यामध्ये होतं. या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट तुम्हाला कोणालाही पाहायला मिळू शकतो. माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही मागवू शकता सरकारकडनं. त्यावेळेस तुम्हाला त्याची किंमत खऱ्या अर्थानं कळेल. हे सगळंच्या सगळं काम फडणवीसांनी थांबवलं. कारण काय? कारण त्यांना हा समाज अंधश्रद्ध ठेवायचा आहे. त्यांनी केवळ काम थांबवलं नाही तर धीरेंद्र महाराजांसारखे जादूटोणाविरोधी कायद्याचं उल्लंघन करणारे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीचं उल्लंघन करणारे बाबा गावोगाव फिरवले. प्रदीप मिश्रांसारखे बाबा हे गावोगाव फिरवतात. प्रदीप मिश्रा सांगतात तुमच्या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर आहे, एक लोटा जल शंकर की भगवान पिंडी पर डालो, आपकी सब समस्याएं छूट जाएगी. बच्चे को अगर परीक्षा में पास होना है तो पिंडी को शहद लगाकर बेलपत्ती लगाइए, बच्चा पास हो जाएगा, चाहे आपने अभ्यास किया हो या नहीं किया हो. मला सांगा, असला प्रचार आणि प्रसार करणाऱ्या माणसांना हे घेऊन येतात, याचा अर्थ काय आहे? स्वतः RSSचे प्रमुख बाळासाहेब देवरस यांच्याकडे माझ्या खूप तक्रारी गेल्या होत्या. 84-85ची गोष्ट आहे. तरुण भारताचे संपादक मागो वैद्य आणि दिवा घुमरे यांना बोलावून घेतलं. त्यांना विचारलं की तुमच्या हाताखाली तयार झालेला पत्रकार असा कसा धर्मविरोधी आणि देवविरोधी काम करतो आहे. त्यावेळेस या दोन्ही संपादकांनी त्यांना नीटपणे सांगितलं की मी एक्झॅक्टली काय काम करतोय. त्यावर बाळासाहेब देवरस म्हणाले की आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे. पावण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर अधिक आनंदाची गोष्ट आहे. आणि असं म्हणून त्यांनी RSSने मला कधीही ऑर्गनाईज कामामध्ये विरोध केला नाही, किमान बाळासाहेब देवरस असेपर्यंत. त्यांची भूमिका ही होती की आपल्याला हिंदूंना बलिष्ठ करायचं आहे, हिंदूंमधल्या अंधश्रद्धा आपण दूर करू शकत नाही. श्याम मानवसारखी काही पाहुणे त्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांचे प्रयत्न चालू द्या, जेणेकरून आपल्या घरातला साप जाईल. ही भूमिका त्यांनी घेतली होती. मी साधा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला हा विचारतो की अशोक खरातसारखी बाबा या पद्धतीची माणसं कुणाचं शोषण करतात? हे काय मुस्लिम स्त्रियांचं शोषण करतात? हे काय ख्रिश्चन स्त्रियांचं शोषण करतात? हे हिंदू स्त्रियांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करतात ना? कोणत्या पुरुषांचं शोषण करतात? याच पुरुषांचं शोषण करतात ना, हिंदू पुरुषांचं. मग तुम्हाला जर हिंदू बलिष्ठ हवे आहेत, ताकदवान हवे आहे, स्त्रियांचं शोषण थांबवायचं आहे, तर हा साप घेऊन तुम्ही का हिंडता अंधश्रद्धांचा? आतापर्यंत गेली 10 वर्ष तुम्ही हे पाप केलेलं आहे. अंधश्रद्धा वाढवण्याचं उघडपणे का पाप केलेलं आहे. आता तरी ते थांबवा आणि हा अंधश्रद्धेचा साप मारायला सुरुवात करा. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात. 51AH या कलमाद्वारे सायंटिफिक टेम्पर समाजामध्ये पसरवणं ही जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे. त्यामुळे झालं गेलं झालेलं विसरून जा आणि पुन्हा ताकदीनं या कामाचा प्रचार प्रसार करा. पण नाटक करू नका आणि पैशाचा फक्त खिरापत वाटू नका.